नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। बघा, आपल्या या चॅनलवरती मोठ्या प्रमाणावरती आपण दररोजच्या सेशनमध्ये काही ना काही चालू घडामोडीच्या संदर्भात प्रश्न घेऊन येतो आणि हे प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत। आपले सगळे लेक्चर चांगल्या पद्धतीने बघा, कारण खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न मी स्वतः या ठिकाणी करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आजच्या भागामध्ये काही नवीन प्रश्न आहेत। हे प्रश्न आपण आज या चालू घडामोडीमध्ये काय काय झालं ते बघूयात। चला, पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा। नेपाळ सरकारच्या सोशल मीडिया बंदीमुळे मुख्यतः कोणत्या पिढीने विरोध केलेला आहे ते सांगा। आता व्यवस्थित समजावून सांगतो। ज्याला तुम्ही जिंजी असं आंदोलन म्हणत आहात का, जिंजी, ओके, जिंजी असं आंदोलन म्हणत आहात, तर हे काय भानगड काय ही मी एकदा समजून सांगतो। ओके, ज्याला तुम्ही जी असं म्हटलं झालंय, ओके, जनरेशन असं म्हटलं जात आहे। ओके, जनजी या पद्धतीचा तो शब्द आहे, झेड नाहीये, म्हणून इथं काय घेऊयात आपण, जनजी, जनरेशन, जनरेशन झेडच म्हणतात, बरोबर आहे, ते जनरेशन झेडच आहे ते। तर आता काय आहे ते एकदा क्लिअर करूयात, ऐका। तर जनरेशन झेड, जनजी जे आहे ते काय आहे, तर 1997 ही तारीख लक्षात राहू द्या मित्रांनो। 1997 या जन्म तारखेपासून ते 2013 या तारखेपर्यंत, या वर्षामध्ये ज्यांची जन्मतारीख आहे ते या जिंजी वयोगटामध्ये येणार आहेत। जनरेशन झेड असं म्हटलं गेलंय, त्याला काय म्हटलंय, जनरेशन झेड, आणि हे युरोपमध्ये विशेषतः म्हणतात। तसं तर आता जगामध्ये सर्वत्र असंच म्हटलं जात आहे। आणि हा जो गट आहे का, हा जो वयोगट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा वयोगट 13 ते 28 दरम्यान वयोगट असतो। 13 ते 28 या वयाचा वयोगट आहे। आणि हा जो वयोगट आहे मित्रांनो, हा वयोगट जास्त सोशल मीडियावरती अवलंबून असलेला तुम्हाला दिसून येतो, कारण हा तुमचाच गट आहे, सांगायची आवश्यकता नाहीये। ओके, आता मी पण या गटामध्ये येतो, तसं नॉर्मल मी थोडंसं बाहेर पडलो एका वर्षाने। ओके, म्हणजे आता होईल ते ही जून मध्ये। ओके, तर आता लक्षात ठेवा मित्रांनो, इथे काय म्हटलंय, तर इथे हा सगळ्यात महत्वाचा जो काय मुद्दा आहे तो आपल्याला समोर येतोय। तो कसा आहे माहितीये का, तर या जनरेशननी काय केलं की सोशल मीडियावरती जेव्हा नेपाळने बंदी घातली तेव्हा हे लोक एकदम राग आला त्यांना, कारण सोशल मीडियावरती नेहमी वाईटच गोष्टी चालतात असं नाही, इथे भ्रष्टाचाराच्या काही गप्पा व्हायरल होत होत्या। आणि तिथली जी काय पिढी आहे, नवीन पिढी, जे राजकारणी आहेत, गर्व श्रीमंत अशा राजकारण्याचे जे काय मुलं आहेत, कशा प्रकारे वाईट अवस्था करत आहेत देशाची, कशा पद्धतीने आलिशान बंगल्यामध्ये जे काय लक्झरी लाईफ असते ती कशी जगत आहेत, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होतं। आणि यासाठी या सरकारने काय केलं, तर बंदी घातली। तेव्हा पंतप्रधान होते बघा, केपी ओली म्हणून होते, केपी शर्मा तुम्ही म्हणलं तरी चालेल, केपी शर्मा ओली हे त्यांचं नाव आहे, ओली। आणि हा माणूस पंतप्रधान होता, त्याची डायरेक्ट वाट लावली, लय मारलं, बरोबर आहे की नाही, की त्याच्या निवासस्थानामध्ये घुसून तो जाळून दिला। प्रत्येकाला माहिती आहे त्याची बायको डायरेक्ट, म्हणजे तिचं काय म्हणू आपण त्याला, की ती जळाल्यामुळे निधन झालं, तसं नव्हतं व्हायला पाहिजे समजा। ओके, कारण तिला अमानुष्य प्रकार घडला तिथे। आणि जनतेच्या एकदा जर समजा आवाक्या बाहेर एखादा मुद्दा गेला की अशा गोष्टी होतात। आता बघा 2025 मध्ये कृती सेनन, काय नाव आहे यांचं, कृती सेनन कोणत्या संस्थेच्या मानद म्हणून नियुक्ती करण्यात आलेले, त्यांचे अँबॅसेडर झालेले आहेत, तर त्या या संस्थेच्या अँबॅसेडर झालेल्या आहेत। युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड असं म्हटलं जातं, आणि या संस्थेच्या त्या अँबॅसेडर झालेल्या आहेत। आणि या संस्थेच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे मित्रांनो, की जे काय जनरल अनइक्वॅलिटी आहे त्याला कुठेतरी
म्हणजे इक्वल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. म्हणजे साध्या सोप्या भाषेत स्त्री पुरुष समानता याच्या संदर्भात हे काम करणार आहे. स्त्रियांचं सबलीकरण आहे, स्त्रियांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामाची दखल या अंतर्गत घेतली जाणार आहे. नंतरचा प्रश्न बघा काय आहे. सप्टेंबर 2025 मध्ये भूटानचे पंतप्रधान भारताला भेट देण्यासाठी येणार आहेत. तर ते कोणते पंतप्रधान आहेत, काय नाव आहे त्यांचं, तर त्यांचं नाव आहे हे, ज्यांचं नाव आहे बघा दाशो ट्वेशेरिंग टोबगे अशा पद्धतीचं हे नाव आहे, लक्षात राहू द्या. आणि इथे आल्यावर त्यांनी चर्चा वगैरे केली की भेट दिली होती बाबा, त्यांनी येणार आहे तसं नाही, भेट दिलेली त्यांनी. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारावरती वेगवेगळ्या घटकावरती त्यांनी चर्चा केलेली आहे. नंतरचा प्रश्न बघा. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे कॅनडासाठी उच्च आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता त्याला राजदूतच म्हणतात मित्रांनो, परंतु जे कॉमनवेल्थ नावाचे जे काय नेशन आहेत त्या नेशन मध्ये आपण उच्च आयुक्त असं म्हणतो, हाय कमिशनर म्हणतो. कॉमनवेल्थ ही कॉन्सेप्ट काय आहे माहितीये का, तर कॉमनवेल्थ राष्ट्र म्हणजे असे राष्ट्र जे एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम होते, त्यांना आपण कॉमनवेल्थ म्हणतो. आणि त्यांचं जेव्हा आपण एखादे राजदूत पाठवतो, त्यांना राजदूत हा शब्द न वापरता आपण त्यांना काय वापरतो, हाय कमिशनर म्हणजे उच्च आयुक्त हा शब्द वापरतो. आणि ते आहे तिथले जे राजदूत दिनेश के पटनायक हे आहेत, लक्षात ठेवा. 1990 चे IFS अधिकारी आहेत, IFS अधिकारी आहेत, जे इंडियन फॉरेन सर्व्हिस असते, UPSC मधून जी सर्व्हिस आपल्याला घेता येते. ओके, अशा पद्धतीने राजदूत या पदावरती काम करता येणार आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. 2025 मध्ये अफगाणिस्तानच्या कोणत्या प्रांतात मुख्य भूकंप केंद्र निदर्शनास आलं. अफगाणिस्तानमध्ये भूकंप झालेला होता आणि तो भूकंप 6.0 अशा रिश्टर स्केलचा तो भूकंप होता. आणि तो कुठे झाला, तर नांगरहार या ठिकाणी झालेला आहे, लक्षात राहू द्या. ओके, नंतरचा आपण प्रश्न बघूयात. भारतात राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर तो साजरा केला जातो मित्रांनो 14 सप्टेंबर ही तारीख आहे, लक्षात राहू द्या. हाही महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यानंतर परत सुशीला कार्की या नेपाळच्या कितव्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते कितव्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या, तर पहिल्या महिला पंतप्रधान. आपण यावरती पाठीमागे पण प्रश्न तयार केले होते, तर तेही तुम्ही पाहिलेच असतील निश्चितच, तर सांगायची आवश्यकता नाही. पहिल्या महिला पंतप्रधान आहेत नेपाळच्या. ओके, चला नंतर पुन्हा काय केलं आहे. पण तत्पूर्वी राजीनामा कुणी दिला माहिती आहे का मित्रांनो, राजीनामा दिला बघा KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. हे अगोदर पंतप्रधान होते. ठीक आहे. आता त्यानंतरचा प्रश्न, जागतिक ॲथलेटिक स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं, तर ते जपानमध्ये करण्यात आले आहे. ओके, नंतरचा प्रश्न बघा, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कुठे आहे, ती आसाममध्ये. कुठे आहे ती, आसाममध्ये. ओके, लक्षात घ्या. नुमालीगड नावाचं ठिकाण आहे, तिथे ती आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असेल तुमचा, बांगलादेशने दुर्गा पूजेसाठी, कोणत्या पूजेसाठी, दुर्गा पूजेसाठी, बांगलादेशने बरं का, लक्षात ठेवा, पश्चिम बंगालने नाही, बांगलादेशने दुर्गा पूजेसाठी भारतात कोणता मासा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे, तर तो आहे हिल्सा नावाचा मासा हा आहे, लक्षात घ्या. या माशाची त्या सणाच्या निमित्ताने खूप महत्व असलेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो, म्हणून आपलं चॅनल हे आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेवढे काही व्हिडिओ बनवतो तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल. म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.